परिचित असलेला क्रीडा समीक्षक, क्रिकेटवर जबरदस्त भाष्य करणारा आणि त्यापेक्षाही ललित लेखक, लेखणी एवढी सहज अशी की कोणी वाचायला घ्यावं आणि तो मग कॉलम असेल, तो अंक असेल, ते पुस्तक असेल, कादंबरी असेल, काही असेल, ते शेवटपर्यंत ती उत्सुकता कायम वाचकाच्या मनामध्ये ठेवणारं असं त्याचं लेखन. पप्पूशी सहवास म्हणा किंवा फार लहानपणापासून ज्या वेळेला इथे फोन्सेका बिल्डिंग, मला वाटतं ॲशलेनमध्ये, दादरच्या ॲशलेनला, तिथे ग्राउंड फ्लोअरला मला एवढ्यासाठी आठवतं आहे की काही काळ त्याचा शेजारी म्हणून आम्ही राहत होतो. माझे मोठे चुलत बंधू अविनाश देसाई, आमची फॅमिली, आमच्या काकांची फॅमिली तिथे होती आणि आमची फॅमिली ताडदेवला आम्ही राहत होतो. काही कारणास्तव ताडदेवच्या याच्यामध्ये रिपेअर्स होत असताना काका मला वाटतं तिथे मंदारमध्ये शिफ्ट झाले होते कॅडल रोडला आणि एक 2-4 महिन्यासाठी मला वाटतं आम्ही तिथे होतो. त्या लहानपणाच्या आठवणी म्हणजे तेव्हापासूनच क्रिकेटमध्ये पप्पूला खूप रस होता. अंडरआर्म तिथे त्या गल्लीमध्ये खेळणं आणि ते खेळणं सुद्धा वेगळं होतं. त्या खेळण्याबरोबर त्याचं एक ॲडवायझरी ज्याला म्हणतो आपण की एक ॲडवायझर असतो की या क्रिकेटमधलं बाकी मुलं जशी खेळत होती त्याच्यापेक्षाही काहीतरी जास्त खोलवर त्याचा अभ्यास होता. आणि जसजसं मला वाटतं नंतर तो इंजिनिअरिंगला गेला, आम्ही सुद्धा नंतर आलं आणि कधीतरी भेटणं किंवा शिवाजी पार्कला वगैरे. पण त्याच्यानंतर अगदी बऱ्याच वर्षानंतर पप्पू आणि माझी भेट झाली ती शिवसेना भवनला आणि वेगवेगळे कार्यक्रम. कारण जसा तो क्रिकेट प्रेमी होता तर समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी, ही त्याची बालपणापासूनची असेल किंवा त्यानंतरची एक झालेले संस्कार. कारण पप्पूचे आई वडील वगैरे सुद्धा आठवतंय, त्यांची बहीण वगैरे सुद्धा होती. आम्ही लहान होतो. आता त्या मेमरीज तेवढ्या आहेत कारण हे व्यक्तिमत्वच असं होतं की दिलखुलास गप्पा, दिलखुलास बोलणं, एक प्रेमळ स्वभाव. आणि शिवाजी पार्कला राऊंड मारल्यानंतर तो माझ्याजवळ यायचा. मी संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत काम करत असायचो सेनाभवनला आणि त्या शॉर्ट्समध्ये पप्पू एकदम फ्री माइंडेड होता आणि मग येऊन बोलणं, विचारणं. मला कल्पना नाही, माझा भाऊ कदाचित तिथे आलाही असेल, अविनाश त्याचा फार जुना मित्र होता. तर आणि मग त्याचे मित्रपरिवार, सवंगडी, मगाशी सांगताना ज्या पद्धतीनं सांगितलं, संजय पाटीलला हात घेऊन तो वेंगसरकर जवळ गेला, तसं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनिल काय कधी लागलं तर मला जरूर सांग. मला सांगायचं तुझ्याही ओळखी असतील म्हणा. पण पप्पूचं एक दिलखुलास पण हे जगा वेगळं होतं, एवढं मी सांगू शकतो. आणि असा हा फक्त क्रीडा किंवा क्रिकेटचा समीक्षक म्हणून नाही तर एक दिलदार असा माणूस, ज्याने लोकांना आपल्या परीनं मदत केली. लोकांना काय हवंय किंवा कोणाची काय गरज आहे हे स्वतःच्या मनाला पटल्यावर किंवा ओळखल्याबरोबर तो स्वतःला जे जमेल ते करण्यासाठी सिद्ध होता. क्रीडा किंवा क्रिकेट बरोबर तेवढाच रस त्याला देवानंदमध्ये होता. त्याचे काही कार्यक्रम तो जो करायचा त्या ह्याच्यामध्ये कंपेअरिंग वगैरे अँकरिंग करताना आवर्जून सांगत असे. 1-2 कार्यक्रमांना मी सुद्धा गेलो. आज खरोखर दुःख होते कारण त्याला जो आजार झाला त्यावेळेला माझं बोलणं झालं होतं. त्यावेळेला त्याने मला सांगितलं की असं मी हे करतोय, बट आय एम अ फायटर. आणि त्याची फायटिंग स्पिरिट सुद्धा खूप जबरदस्त होती. आज नियतीने त्याला आपल्या काळाच्या पडद्याआड नेलंय, पण त्याच्या स्मृती ह्या नेहमीच आपल्या स्मरणी राहतील. मी त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती ओम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.